पांढरे केस मुळापासून कसे काळे होणार आहे त्याचा लाईव्ह प्रूफ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघू शकता कोणत्याही केमिकलचा वापर न करता आपण किती डार्क काळा कलर असा आणू शकतो। पाण्याने धुतलं तरी हा कलर निघणार नाही, एवढा स्ट्रॉंग आहे। आणि कोणतंही केमिकल, डाय, मेहंदी असं आपण काहीच वापरलेलं नाही। तर कसं झालं हे, काय करायचं, काय प्रोसेस आहे, सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। यामुळे तुमच्या केसांसंबंधित सर्व समस्या दूर होणार आहेत। तुमचे केस नवीन येतील, स्मूथ, सिल्की, शायनी होतील आणि त्यासोबतच केस गळती थांबेल, केस वाढायला लागतील। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा, कांद्याचा पाचोळा। कांद्याचा पाचोळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर कांद्याचा पाचोळा बारीक बारीक कट करायचा आणि ना जसं आता इथे वाळलेला कांद्याचा पाचोळा आहे, ओला जरी असेल तरी काहीच हरकत नाही। आणि 2 कांद्याचा पाचोळा मी घेतलेला आहे, तुम्ही कमी जास्त घेतलं तुमच्यानुसार तरी चालतं। आणि बघा इथे ना आता आपल्याला एखादा तवा लागणार आहे, जसं की कढई किंवा काही तुमच्याकडे जे पण लोखंडी भांडा असेल, तवा, कढई, लोखंडी असलं तर अजूनच चांगलं, ते घ्यायचं। त्याला आपल्याला ना असं गॅसवरती टाकायचं आहे आणि गॅसवरती जसं आपण म्हणजे मीडियम गॅस करू शकतो, फुल गॅस करू शकतो। तवा अगोदर मी थोडा गरम करून घेतला होता आणि त्यावरती मी टाकत आहे इथे कांद्याचा पाचोळा। कांद्याचा पाचोळा टाकायचं, याला पूर्ण असं चांगला हलवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। फुल गॅस आहे तर लगेचच कांद्याचा पाचोळा पातळ असतो आणि हा वाळलेला आहे ना, त्यामुळे लगेचच थोडासा लवकरच भाजायला लागतो। आणि त्यासोबतच थोडं हलवून घ्यायचं। थोडा भाजला गेला की त्यामध्ये 1 चमचा काळे तीळ टाकायचे आहेत। पांढरे तीळ असतील पांढरे टाका, काळे असतील काळे टाका, पण तीळ वापरायचेच। 1 चमचा घ्यायचा, त्याला व्यवस्थित यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं। आणि त्यासोबतच बघा केस वाढीसाठी ना किंवा पांढरे केस काळे व्हावे आणि मुळापासून नवीन केस काळे यावे, यासाठी हा उपाय खूप कामी येतो। ते जास्त मला महत्त्वाचं वाटतं, कारण की डायने, कोणत्याही केमिकलने तुम्ही पांढरे केस काळे करू शकता, पण नवीन केस काळे येणं खूप गरजेचं आहे, ते ह्यामुळे शक्य होतं। आणि त्यासाठी ना आता इथे बघा गॅस मी फुल केलेला आहे। फुल गॅसवरती मी अगोदर तीळ आणि कांद्याचा पाचोळा चांगला भाजून घेत आहे। त्यासोबतच चांगला यामधून धूरही निघत आहे। तर या स्टेजला आपल्याला ना अजून एक इन्ग्रेडियंट यामध्ये टाकायचं आहे, ते म्हणजे की चहा पावडर। चहा पावडर 1 चमचा टाका। यामध्ये चहा पावडर टाकून चांगली व्यवस्थित मिक्स करा। आणि जसं आता बघा इतर वस्तू टाकल्या आपण आणि चहा पावडर टाकली तर म्हणजे एकत्रित सगळ्या वस्तू टाकल्या तर त्याचा काही फायदा होत नाही, कारण की एक वस्तू कमी भाजते, एक वस्तू जास्त भाजते। त्यामुळे ना स्टेप बाय स्टेप या वस्तू टाकायच्या, जेणेकरून इक्वल प्रमाणामध्ये चांगल्या त्या भाजल्या जातात आणि आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट मिळतो। यानंतर 1 चमचा मी टाकला मेथीदाणा। मेथीदाणा आपल्या घरी भरपूर असतो आणि याचे भरपूर फायदे आहेत। वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता, अगदी खाण्यामध्ये वापर केला तरी याचे भरपूर फायदे आहेत। यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मोहरी। मोहरी आपल्याला 1 चमचाभर मोहरी लागणार आहे। तर मोहरी यामध्ये टाकायची, चांगलं व्यवस्थित याला हलवून घ्यायचं, मिक्स करायचं आणि त्यासोबतच ना चांगलं भाजून घ्यायचं। मोहरी जसं आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, तेलात टाकली किंवा गरम झाली की लगेचच तडतड होते आणि अगदी उडायला लागते। जर खूप जास्त उडत असेल ना, जसं तवा आहे, पसरट आहे, त्यामुळे खूप उडते, मी याला 1-2 सेकंदासाठी झाकून ठेवलं। आणि जर कढईत असेल तर काही हरकत नाही, लगेचच ती कढईतच पडते उडून। तर याला ना आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। जसं तुम्ही बघू शकता, जो आपला कांद्याचा पाचोळा आहे तो हळूहळू कलर त्याचा बदलत आहे। सुरुवातीला थोडं भाजून घेतलं तरी पूर्ण कलर बदलला नव्हता, पण आता तुम्ही जर बघितलं तर असा डार्क पिवळसर लालसर कलर वाटत आहे। आणि हेच आपल्याला हवं आहे। थोडं थोडं त्याला चुरगळल्यासारखं करायचं, आतमध्ये दाबल्यासारखं, जेणेकरून तो भाजेल। कारण की काय होतं, मोठे मोठे पार्ट आहेत ना याचे, बाकी छोटा आहे तर ते तळाला बसतं आणि वरचे मोठे तसेच राहतात आणि ते व्यवस्थित भाजत नाहीत। आता चांगलं असं एकजीव करून भाजल्यानंतर ना आपल्याला बघा पुढचं इन्ग्रेडियंट जे आहे ते मी तुम्हाला दाखवते। त्या अगोदर नक्की चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि यासाठी आपल्याला इथे लागणार आहे आता आवळा पावडर, जी की मी घरी बनवलेली आहे। आवळा घेतला, सीझनमध्ये आवळा स्वस्त मिळतो। ओला फ्रेश आवळा होता, त्यावेळेस छोटे छोटे तुकडे करून घेतले, त्याला वाळवलं आणि मिक्सरमध्ये काढून याचं पावडर करून घेतलं। तुमच्याकडे आवळा नसेल तर आवळा पावडर खूप स्वस्तात मार्केटमध्ये मिळते, ती देखील घेतली तरी चालतं। 1 चमचा आवळा पावडर यामध्ये टाकायची, चांगलं व्यवस्थित याला हलवून घ्यायचं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता ना इथे बघा आपल्याला ना जसं इथे मी टाकली आवळा पावडर, तर जास्तच यामधून धूर निघत आहे। कारण की काय होतं ना, म्हणजे आपल्याला इथे पूर्ण अशी प्रोसेस जी आहे ना ती लवकर होते आणि याचे रिझल्ट भरपूर आहेत। बऱ्याच वेळा काय होतं, लो गॅसवरती काही गोष्ट करायची खूप वेळ लागतो, पण याला तुम्ही फुल गॅस करू शकता, मीडियम गॅस करू शकता,
पण याला चांगलं भाजून घ्यायचं खूप महत्त्वाचं आहे. काळा कुट्ट कलर आला पाहिजे, जसं की आता तुम्ही बघू शकता ओरिजिनल कलर पूर्ण गेलेला आहे, काळा कुट्ट कलर आलेला आहे. या पॉईंटला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आता धूरही खूप निघत आहे कारण की अजून हे खूप गरम आहे. आता कांदा जर तुम्ही बघितलं लक्षपूर्वक तर त्याचा पाचोळा काळसर झालेला आहे आणि असाच आपल्याला हवा आहे. बाकी इतर गोष्टी तर पूर्ण काळ्या कुट्ट झालेल्याच आहेत आणि हे लोखंडी भांड्यातच करायचं म्हणजे याचे अजूनच बेस्ट रिझल्ट मिळतात. तर त्यासाठी ना इथे बघा आता आपल्याला ना जसं हे धूर निघत आहे थोडंसं रूम टेम्परेचरवरती येण्यासाठी ठेवूयात आपण थंड होण्यासाठी, जेणेकरून पुढची प्रोसेस आपल्याला लवकर करता येईल. अजून एक गोष्ट मला याची आवडते की आपल्याला हे दररोज करण्याची गरज पडत नाही. बघा घरामध्ये आपल्याला भरपूर कामं असतात आणि त्यामध्ये दररोज काही करायचं म्हणलं ते आपल्याने होत नाही. म्हणजे 1-2 दिवस आपण करू पण नंतर ते सुटून जातं. पण हा उपाय असा आहे ना, तुम्हाला दररोज करण्याची गरज नाही, दररोज हे बनवण्याची देखील गरज नाही. एकदाच बनवून भरपूर दिवस वापरू शकतो. आता यानंतर ना मी ते खलबत्त्यामध्ये याला बारीक करणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालतं, पण मिक्सरची काही गरज नाही कारण की खलबत्त्यामध्ये याला फक्त 1-2 वेळा कुटून थोडंसं रगडल्यासारखं केलं ना हे बारीक होतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, जसं आता इथे तुम्ही बघू शकता हे काळं कुट्ट झालंय ना, त्यामुळे ना चांगलं म्हणजे भाजल्या गेलेलं आहे. तर हे खूप छान लवकर बारीक होतं. जर यामध्ये तुम्ही चांगलं व्यवस्थित भाजलं नाही तर हे बारीकही जास्त लवकर होणार नाही आणि त्यासोबत कलरही एवढा स्ट्रॉंग येणार नाही. जसं आता तुम्ही बघू शकता कोणत्याही सध्या तरी आपण काहीच केमिकल असं काहीच वापरलेलं नाही आणि एवढा छान कलर नॅचरल आलेला आहे. आता याला ना तुम्ही जसं 2-3 वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. यामध्ये दही टाकून वापरू शकता, यामध्ये लिंबाचा रस टाकून वापरू शकता, यामध्ये ग्लिसरीन, रोज वॉटर किंवा तुम्ही यामध्ये जसं आपल्याकडे असतं ना म्हणजे जे कोकोनट ऑइल म्हणा तर ते देखील टाकून याला वापरू शकता. मी सध्या तेल टाकून याला वापरत आहे. आणि बाकी बघा जसं तुमच्याकडे डॅन्ड्रफ खूप केसामध्ये आहे ना तर तुम्ही दही किंवा लिंबू टाकून याला वापरलं ना तरी चालतं. आणि 1 चमचा मी तेल यामध्ये टाकलेलं आहे. चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घेत आहे. जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही, याला केसांवरती व्यवस्थित लावता येईल असं हे करून घ्यायचं. आंघोळीच्या 1-2 तासा अगोदर तुम्ही याला लावायचं केसांमध्ये. फक्त जर पांढरे केस काही ठराविक ठिकाणी त्या ठिकाणी जरी लावलं ना तरी चालतं आणि तुम्ही बघाल खूप चांगला स्ट्रॉंग कलर येतो. आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुवायचे, बेस्ट रिझल्ट मिळतील. आणि यासाठी ना आता बघा मी तुम्हाला एक सहज साधा डेमो देते. फक्त हातावरती थोडंसं मी याला असं चोळून बघितलं तर कलर बघा किती सुंदर ब्लॅक डार्क आलेला आहे. हा ना अगदी पाण्याने जरी याला धुतलं ना तरी हा कलर निघत नाही. याचा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी नळाखाली हात मी धरून तुम्हाला दाखवते की बघा कलर असा लावल्यानंतर कसा निघतो की नाही. पूर्ण हाताला अगोदर मी थोडंसं लावून घेते. एवढं छान मला तरी ना पहिल्या याच्यातच एवढा चांगला रिझल्ट मिळाला होता. आणि बघा कसं असतं बऱ्याच वेळानं आपण काही केसांवरती लावतो त्याचा रिझल्ट तर मिळतोच, पण आहारामध्ये देखील संतुलित आहार, पौष्टिक आहार घ्यायचा, हेल्दी लाईफस्टाईल ठेवायची, त्यामुळे देखील आपल्याला चांगली मदत होते केसांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी. नक्की ट्राय करा. या संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत.